आपल्या हिंदू पंचांगानुसार यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी ही 30 डिसेंबरला पहाटे 4:01 सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 31 डिसेंबरला पहाटे 3:55 पर्यंत असणार आहे। अशा स्थितीत उदया तिथीनुसार 30 डिसेंबरला आपल्याला अमावस्या साजरी करायची आहे। 30 डिसेंबरला सोमवार असल्याने या तिथीला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं। या दिवशी श्री हरीसह महादेवाची पूजा करण्याचा शुभ संयोग जुळून आलेला आहे। पितृदोषाचा सामना करत असाल तर मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी पूजा करावी। त्यानंतर भक्तीप्रमाणे गरम कपडे, दही, फळे, गहू, शेंगदाणे इत्यादी गरीब लोकांना दान करावे। असं मानलं जातं की या वस्तूंचं दान केल्याने पितृदोषाच्या समस्या दूर होताना पितरांना मोक्ष प्राप्त होतो। सोमवती अमावस्येच्या दिवशी वाईट शक्ती सक्रिय होत असतात आणि एखाद्या व्यक्तीला हानी पोहोचवू शकतात। त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने स्मशानभूमी किंवा स्मशानभूमीजवळून जाणे टाळावे। सोमवती अमावस्येच्या दिवशी मद्य, मांस आणि मासे इत्यादींचे सेवन करू नये, त्यामुळे या गोष्टी खाणे टाळा। त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये शांतता राखा। कोणत्याही प्रकारच्या भांडणात अजिबात सहभागी होऊ नका। या दिवशी शुभ आणि वैवाहिक कार्य करू नये, तसेच कोणत्याही प्रकारची खरेदी किंवा नवीन काम सुरू करू नये। सोमवती अमावस्या पितरांना समर्पित आहे। या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवून दान वगैरे अशी कामे केली जातात। या दिवशी राग आणि अहंकार टाळायचा असतो। तर अशा पद्धतीने आपण सोमवती अमावस्याची संपूर्ण माहिती बघितलेली आहे। सोमवती अमावस्या ही खूप महत्त्वाची अमावस्या मानली जाते आणि ही मार्गशीर्ष अमावस्या असणार आहे। मार्गशीर्ष महिना हा किती महत्त्वाचा असतो सर्वांनाच माहीत आहे। तर या सोमवती अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या ओवाळून टाकायच्या आहे, जेणेकरून आपल्या मुलांच्या जीवनातील जे काही दोष, विघ्न, संकटे, अडचणी आहेत तर ते संपून जातील। त्यांची अभ्यासात, नोकरीत प्रगती होईल, त्यांना यश मिळेल, प्रत्येक क्षेत्रात त्यांची प्रगती होईल, प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश मिळेल। यासाठी आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। सोमवती अमावस्या 30 डिसेंबरला आहे, तर 30 डिसेंबरला तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी काय होतं, प्रत्येक आईसमोर अनेक अडचणी येत असतात की आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नये। त्यांच्या जीवनातील जे काही दुःख, दोष, अडचणी, संकटे, विघ्न आहेत तर ते सर्व दूर राहावे, त्यांची अभ्यासात प्रगती व्हावी। मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही, कारण का तर जे नजर दोषाचे परिणाम आहे तर ते आपल्याला बघायला मिळतात। अभ्यास करूनही त्यांच्या लक्षात राहत नाही, पेपरला गेल्यानंतर जे काही अभ्यास केलेला असेल तर ते सर्व विसरून जात असतात। खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात, बाहेर शिक्षणासाठी जातात आणि उच्च प्रतीचं शिक्षण घेऊन सुद्धा त्यांना पाहिजे तशी मनाजोगती नोकरी मिळत नाही, किंवा मग बघा त्यांच्या लग्न जमण्यामध्ये अनेक अडचणी येत असतात, किंवा अनेक ज्या काही अडचणी असेल, नजर दोष असेल तर काय होतं की मुलांचा स्वभाव हट्टी, चिडचिडा, तापट होत असतो, किंवा मुलं ऐकत नाही, आईवडिलांचं ऐकत नाही, मोठ्यांचं ऐकत नाही। ह्या ज्या काही समस्या आपल्या समोर येत असतात, प्रत्येक आईवडिलांसमोर येत असतात की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नये, तर त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। त्यांच्या कुंडलीतील जे काही कुठेतरी ग्रह कमजोर झालेले आहेत बघा, जर ग्रह कमजोर झालेले असतील ना तर त्याचा सुद्धा परिणाम आपल्याला दिसून येत असतो, किंवा त्यांच्या कुंडलीमध्ये काही दोष तयार झालेले असतील तर ते दोष जर आपल्याला दूर करायचे असतील तर हे जे प्रभावी उपाय आहे तर ते आपल्याला करणं तितकंच गरजेचं असतं। त्यामुळे आज सोमवती अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या उतरवून आपल्याला फेकायच्या आहेत, जेणेकरून सर्व अडचणीमधनं त्यांना सुटका मिळेल। आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, सर्वात प्रथम हा उपाय जो आपण करणार आहात तो सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्हाला सकाळी 12 वाजायच्या अगोदर करायचा आहे। आता मला माहित आहे की मुलं मुली बाहेर शिक्षणासाठी जातात किंवा स्कूलमध्ये जातात, तरीही तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि सकाळी 12 वाजायच्या अगोदर म्हणजे सकाळीच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे।
काय करायचं आहे? सर्वात प्रथम हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकतात. तुमची कोणतीही अडचण असेल, सर्वात प्रथम आपण हा उपाय जो आहे तर तो प्रामुख्याने त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्यांच्यावरती कोणतेही संकट येऊ नये, विघ्न येऊ नये, नजर दोष जर असतील तर ते हट्टीपणा, चिडचिडपणा आहे तर तो कमी व्हावा यासाठी करत आहोत. इथे कोणतीही वयाची मर्यादा नाही. तुमचा मुलगा किंवा मुलगी कितीही लहान असली किंवा कितीही मोठे असले तरीही तुम्ही त्यांच्यासाठी हा जो उपाय आहे तर तो करू शकता. याने तुम्हाला फायदाच होणार आहे. आता जर मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. तर जर सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. उपाय तुम्ही करणार आहात तर हे अगोदरच कोणाला सांगून ठेवायचं नाही, कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे आपल्याला माहीत नसते. त्यामुळे त्यांची जी नजर आहे तर ती आपल्याला लागू शकते. त्यामुळे बघा त्या उपायांचा आपल्याला कोणताही फायदा होत नाही. त्यामुळे उपाय हा शक्यतो करून करण्या अगोदर आणि करून झाल्यानंतरही कोणालाच सांगायचं नसतं. घरामध्ये तुम्ही सांगू शकता पण बाहेरचे जे लोक असतात तर त्यांना चुकूनही सांगू नका. ह्या उपायासाठी तुम्हाला एक उतारा तयार करायचा आहे. उतारा कशा पद्धतीने करायचा आहे? तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ घेत असताना ते व्यवस्थितपणे तुम्हाला घ्यायचे आहे. आता त्या तांदळापासून तुम्हाला भात शिजवायचा आहे. भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ हे अजिबात आपल्याला टाकायचं नाही. आपला साधा जो अळणी भात असतो तर तो तुम्हाला शिजवायचा आहे. भात शिजवला की तो एखाद्या प्लेटमध्ये तुम्हाला काढून घ्यायचा आहे किंवा एखाद्या पेपरवरती तुम्ही तो काढून घेऊ शकता. थोडासा थंड करायचा आहे. त्यानंतर त्यावरती दही तुम्हाला टाकायचं आहे. आता दही आणि भात कंपल्सरी आपल्याला लागणार आहे. आता यामध्ये कोणतीही वस्तू जी आहे तर त्या पुढच्या ज्या सांगणार आहे तर त्यातली एखादी वस्तू तुम्ही स्किप करू शकता, पण दही आणि भात हा कंपल्सरी आपल्याला लागणारच आहे. आता त्या दह्यावरती म्हणजे त्या भात दही जे आपण घेतलेलं आहे त्यावरती तुम्हाला आपल्या घरामध्ये जी अगरबत्तीची रक्षा असते बघा तर ती थोडीशी तुम्हाला त्यावरती टाकायची आहे. थोडीशी काळी मोहरी जी असते आपल्या घरामध्ये तर ती टाकायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला त्यावरती लवंगा ठेवायच्या आहेत. 5 लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि 1 लिंबू तुम्हाला ठेवायचा आहे. आता लिंबू तुम्ही म्हणत असाल की अनेक प्रकारच्या तांत्रिक क्रियांमध्ये वापरलं जातं, पण बघा लिंबू जे असतं ना तर त्यामध्ये नजर दोष जे आहे तर ते दूर करण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद असते. त्यामुळे लिंबू आपल्याला त्यावरती 1 ठेवायचा आहे. तुम्हाला नसेल ठेवायचं तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल, काहीच अडचण नाही. त्यानंतर काय करायचं आहे? मुलांना तुम्हाला जमिनीवरती बसवायचं आहे. आता आपला हा उतारा जो आहे तर तो आपण तयार केलेला आहे. त्यानंतर मुलांना जमिनीवरती बसवायचं आहे. बसवल्यानंतर मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे हा उतारा तुम्हाला 7 वेळेस उतरवायचा आहे. उतरवत असताना उतारा जमिनीला टेकवायचा नाहीये, फक्त डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला 7 वेळेस उतरवायचा आहे. आणि आपल्या मनामध्ये आपल्याला कंटिन्यूस म्हणत राहायचं आहे की माझ्या मुलांची जे काही दोष, अडचणी, विघ्न, संकट आहेत तर ते दूर झालेले आहेत. त्यांच्या लागलेली जी काही नजर असेल, आईवडिलांची, घरातल्यांची, बाहेरच्यांची जी कोणाची नजर लागलेली असेल तर ती सर्व नजर दूर झालेली आहे. अशा पद्धतीचा भाव मनामध्ये ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर हा जो उतारा आहे तर तो लगेच घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर यायचा आहे. आणि नंतर तुम्हाला हा उतारा अशा एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे जिथे पशु, पक्षी, प्राणी येतील आणि हा उतारा जो आहे तर तो खाऊन घेतील. म्हणजेच तो जो भात आहे तर तो खाऊन घेतील, जेणेकरून आपल्या मुलांच्या जीवनातील जे काही दोष त्या भातामध्ये तयार झालेले होते तर ते सर्व संपून जातील. मुलं जर बाहेर गावी शिकण्यासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरनं तुम्ही हा उपाय करू शकता. घरामध्ये 2 जर मुलं असतील तर सेपरेट उतारा तुम्हाला करायचा आहे दोघांसाठी. आणि मुलं उतारा झाल्यानंतर बाहेर जाऊ शकतात, काहीच अडचण नाही. त्यानंतर हा जो उतारा आहे तर तो तुम्ही कितीही वर्षाच्या मुलांसाठी, मुलींसाठी करू शकता. घरामध्ये ज्यावेळेस तुम्ही हा उतारा करणार आहात तर तिथे तुम्हाला शिळा भात वापरता येणार नाही याची काळजी घ्या. ताजाच भात वापरायचा आहे, म्हणजे आता शिजवलेला भात. आणि त्यानंतर हा भात इतका शिजवायचा की तो फक्त आपण उतार्यासाठी वापरू. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. जे काही दोष, संकटे, विघ्न, अडचणी आहेत तर ते दूर होतील आणि मुलांची भरभरून प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन माहिती सोबत. श्री स्वामी समर्थ.